तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एक व्हिडिओमध्ये। तर आज आपण अमोल भाऊच्या दावणीला आलतो। आत्ता 2 दिवसापूर्वी रविवारी त्यांनी गाडी उतरवली होती। त्याच्यामधले भरपूर वासरं विकले त्यांनी त्यांच्याकडे। आता त्यांच्या दावणीला आलेलो आहे आपण। त्याच्या दावणीला पण भरपूर वासरं आहे त्यांच्या घरी। तर पहिले दोन गाड्या जे उतरवले त्यांनी त्याच्यामध्ये टोटल वासरं त्यांचे पळलेले। आज ते मित्र कंपनी त्यांची आलेली पण इथं दुसरे वासरं बघण्यासाठी। तर मोहित भाऊ नमस्कार। नमस्कार नमस्कार। इकडे अमोल भाऊ आहे, इकडे मोहित भाऊ आहे। मोहित भाऊने त्यांच्याकडून आतापर्यंत किती वासरं खरेदी केली आणि काय खरेदी केली तो सांगेन बरोबर। नमस्कार मोहित। नमस्कार नमस्कार। किती वासरं खरेदी केली अमोल भाऊ? मी स्वतः 3 वासरं घेतले, बाकी मित्रांना जवळपास 5 ते 6 वासरं घेऊन दिले। आणि एवढे वासरं दोन्ही गाड्यांमधले आम्ही हाकून पाहिले, एक नंबर वासरं पळाले। ते आता कालच्या गाडीतून आम्ही 3 वासरं घेतले, त्यांना काय अजून फेरा काढला नाही। पण या गाडीतले वासरं आम्ही काल असंच सहज वासरं हाकायला नेले ते टट्टू मध्ये। तर ह्या दावणीमध्ये जवळपास 4 वासरं एकदम टॉप क्वालिटी पळाले। एवढं अंतर करून सुद्धा एवढं म्हणजे 1200 किलोमीटर लांबून वासरं आले आणि एका दिवसाचा आराम झालाय। आणि वासरं एवढे बारीक आहे, पण त्यांच्या मानाने खूप वासरं पळाले। तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवू, सगळं दाखवू। हा व्हिडिओ टाकून आपण काहीच विषय नाही, एक नंबर वासरं आहे। हा ना। आणि त्याच पहिले वासरे पळाले म्हणून आम्ही परत अजून वासरं खरेदी करण्याकरता त्याकरता चालू आहे आम्ही आता। हा ना। हा आता कालची गाडी उतरली त्याच्यामधले अमोल भाऊ त्यांनी कोणते कोणते वासरं हाकले आपण ते वासरं बघू। त्यांची काय माहिती काय असेल ते सांगतील बरोबर। बाकी बघा अमोल भाऊ नमस्कार। जय शिवराय। जय शिवराय। कसा विषय केला काय वासरं वगैरे हाकून पाहिले म्हणे आपल्या त्या गाडीमध्ये? काय झालं, हे आले बैठक बसली आमची थोडीशी, बसलो होतो निवांत। मग असा चर्चा झाली विषय का ही वासरं थोडीशी उड्या मारत होती। त्यांचं म्हणणं झालं घेते का सहज पाठीवर? म्हणलं घेऊ की। आमच्या सौरवचा पारेगावचा एक मित्र आहे, त्याचा एक गावरान घोडा आहे, चांगला पळतो। चांगला पळतो तर मग सहज म्हणलं चला बसलेला आहे तर चला भाऊ जाऊ घेऊ। असं सहज आमचे नारुता ते एकदम। हा तर त्यांचं असं इच्छा चालली का पहिल्या गाडीतले टोटल वासरं पळाले, आता बी वासरं पळाले का बा काय भानगड आहे? म्हणलं दादा आम्हाला मार्गदर्शन अशा पद्धतीचं होतं का आम्ही गाडी हाकीत होतो, आमचे स्वतःचे घोडे होते, आमचे गुरु चांगले होते, आम्हाला शिकवणारे चांगले होते। ते काय म्हणायचे करता आलं तर चांगलं करा, नाही तर नका करू, असं त्यांचं हेतू होता। त्या पद्धतीत आम्ही हे केलं। आमचे गुरु म्हणजे नाना भाऊ लबडे निमगावचे। हा असा माणूस का माझ्याकडे दोन घोडे 5 बैल होते। तुम्ही येवला तालुक्यात कोणाला बी विचारू शकता। त्या माणसाचा माझं असं म्हणणं होतं का तुला गाडी हाणता आली तर तू तुझ्या स्वतःच्या जनावरांसाठी ड्रायव्हर व्हायला, पण दुसऱ्याची हाणशीन तर चांगल्या मनाने हाण, नाही तर नको हाणू, बरोबर असं सांगणं होतं। परत आमचे सोनवणे सर आहे, ते सुद्धा चांगलंच सांगणार आम्हाला। सावरगावचे सोनवणे सर आहे सावरगावच्या। हो तर ते बी आम्हाला एकदम चांगलंच सांगणार का दादा करशील तर चांगलं कर, नाही तर करू नको, बरोबर आहे। काय विषय? परत आमची जुनी गँग होती समजा, एकदम हुशार मध्येच। आम्ही कधीच असं हे केलं नाही का बाबा याचे त्याचे पाय वडणं, हे कधी विषय नव्हता आमचा। राहुल खांडेकर असन, परत बाप्पू पुरकरचं आता थोडस आमचं तन मन आहे, पण मार्गदर्शन चांगलंच। घाशीराम तात्या असन आमचा लईचा। हे अशी गँग होती की हे कोणावर जळणारी गँग नव्हती। म्हणजे या पद्धतीत वासरू बाजारातून जरी आम्ही असं शोधून आणलं तरी आम्ही टॉपलाच पळवणार, अशा पद्धतीचे माणसं होतो आम्ही। त्याच्यामुळे याचं त्याचं पाय वडणे नाही आणि दिवस बी भरपूर घातले जातात आम्ही। मी जवळजवळ 25-30 वर्ष या क्षेत्रामध्ये घातले। माझं काय म्हणणं आहे, आता ही नवीन पिढी उतरती, यांनी काय करावा, तुमच्या गावात जुनी माणसं असन काय असन थोडस त्यांच्या सल्ल्याने चालावं घर जाळण्यापेक्षा। आणि मग यांचं असं काल चाललं बो म्हणे फेरे टाकले आम्ही तर 4 वासरं पळाली। 4 पळाली का? 4ची पळाली एकदम। आणि त्यांना कधी माहिती नाही, आरुळी हे म्हणे खुटून सोडायचे, काही वासरं डायरेक्ट खुटून सोडले। हे माझं इतकं कस पाहिजे हे म्हणायचे, नाही असं करून पो। मी म्हणायचं तुम्ही जसं वाटेल तसं करा, बघूच आपण काय होतं ते। आणि योगायोगाने गर्वाची बात नाही, अहंकार होता आपल्याच गाडीतले पळतील असं काही नाही। कोणा घेतले तर पळतील, पण आपण तेवढे दिवस घातले दादा, त्या गोष्टीला आपण तेवढी तपासचार्य केली। कराडमध्ये असं आम्ही तर माणसंच चांगले भेटले, हरिभाऊ पोळे, परत तिथं आनंद मामा म्हणून आहे असेच परत बंडलकर, हे पक्षा नाव आहे त्याचं, ड्रायव्हर आहे बंडलकर म्हणून, ते बी एकदम असं जिकडं तिकडं माणसं। इकडं कल्याणला गेलो असन तर आजुलीचे आप्पा म्हणून, हे असे ज्ञानी माणसं संग
पहिल्यापासून हिंडलो. परत रेवती पाड्याची माणसं आहे, ते चांगलं सांगणारे, आपल्याला आजपर्यंत चांगलं सांगणारी माणसं भेटली. त्या अर्थाने आपण बी काय म्हणतो का तुम्ही बी पोरांनो करा तर चांगलं. आता त्याला मागच्या गाडीतलं वासरू देईल, काय रुपयाला दिले मी ते सोडून द्या, पण त्याला आज जागेवर 40,000 रुपये जागेवर नफा आहे. काय काय रे मोहित, आणि त्याचं स्वतःच रात्री आमचं भांडण चाललं, माझी बायको पण आम्ही त्याला भांडू राहिलो. एक त्याचं पहिलं वासरू पळते 11 लाख रुपयाला वासरू मागितलं, माझ्या जवळ मागात आहे. त्या एक आपलं भैया शिंदे म्हणून त्याचं बांडा शिंगरू आहे, इतकं पळत का ते त्याला सुद्धा काही रुपयाला द्यायला तयार आहे. आता भरण्याचा घोडा गेला आमचा, त्या माणसं आमच्या घराचे लोक हा, तर ते म्हणायचे का ते शिंगरू आम्हाला काही तुमचं नाव करून घ्या पण घेऊन द्या. मी या पोरांना काय म्हणतो 2 पैसे होत असे तुम्ही करून घ्या, काय या क्षेत्रामध्ये तुम्हाला 2 पैसे झाले करून घ्या, तुम्ही चांगल्या माणसांसंग येणार, चांगल्या माणसांसंग हे करा. आता काल 4 वासरांना फेरे टाकले, वासरला पळले, त्याला विचारून बघा तिने माझ्याकडून काल वासरू घेतले 75,000 रुपये वासरू घेतलं त्यानं गाडीतलं हा. आणि एक वासरू तसंच शेमे ते पळलं, त्याला वाटलं जास्त किंमत सांगन काय, अरे म्हणलं पळलं तरी 75,000ला. असं नाही बा पळलं तुम्ही पळवायला सहज लावलं म्हणून तेवढे पैसे तुम्हाला, ते असं म्हणू नका पळले म्हणून पैसे वाढत. आणि लांबच्या लोकांना बी समजा आपल्याकडून आले जर पळून दिले तर काय फरक पडतो, काय विषय 10,000 रुपये. अहो पैसे देणारे माणसं आहे, पैसे देणारे असे आहे का ते मनाने म्हणणारे. आता काल एक वासरू घेतलं एका मुलाने, मी 40,000 रुपये सांगितले, त्यांनी 41,000 रुपये दिले. तो म्हणे आम्ही 50,000 रुपयाला अशी वासरं घेतली. अशी बी माणसं आहे जगात का मन मोकळ्याने पैसे तुम्हाला देणारे. आज माणसांची आशा आहे का बैल पळावा, त्यांची आशा आहे का हे बैल पळावा, आणि त्यांची जर आशा पुरी होत नसेल तर काय आला ते कशाला आपल्या बी पैशासाठी घर जाळायचे लोकांचे. असं मत आहे, कुठून घ्या कसं घ्या, पण वासरू पाहून तुमच्या जुन्या माणसांना त्यांना दाखवून घ्या. थोडस तुम्हाला कळत नसेल तर आपल्या शेजारी पाजारी खेळावाले माणसं आहे त्यांच्या संग गोडी ठेवा, त्यांचे जुने अनुभव आहे. माझं हेच मत आहे नवीन गँगला का थोडस बाबा आणि वैदाना हे बैल पळतीच नाही. आमचे गुरु कधीच नाही म्हणले, आमचे गुरु काय म्हणायचे खायला घाला, काय लागन ते खायला घाला, दूध पाजा. 40 बकऱ्या बैलाला दूध प्यायला होत्या, 4 ते 5 गाई दूध प्यायला बैलाला होत्या. 80 लिटर दूध निघलं तर आम्ही कधी लिटर भर इकलं नाही. शेजारची बाई जर दुधाला आली असेल गालाच भरतो जगभर घेऊन जा आज, पण उद्या परत येऊन उभी काय मी बैलाला पाजू नाही जनावराला पाजू, तुम्ही खायला घाला. आपलं एकच म्हणणं आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जवळ माणसं आहे त्यांचा वैर नका करू. सगळे तुमच्या जवळ माणसं आहे, ज्ञानी माणसं आहे. तुम्ही गावात जर वैर करी बसले तर तुम्हाला तो माणूस चांगला सांगणार नाही. तुम्ही जवळच्या माणसांना सांगा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, चांगल्या गोष्टी करा. की लांबची माणसं हे घेणारे. मी काय सांगितलं तुम्हाला पहिल्या गाडीत त्या दिवशी पहिली मुलाखत झाली तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं का मी वासरच अशी आणले, महिनाभर घर राहू द्या डबल पैसे होणार, 100% डबल पैसे होणार. काय एक फेरा काढल्यानंतर वासराचे पैसेच वाढत आहे काय एवढं काय. आणि लोकांचं घर जळायचं तर एखादं नाही पळालं तर आपलं जळू दे की, आपण पैसे कमीतो की आपण पैसे कमीतो ना. मग एखादं जर नाही पळालं तर आपलं घर जळू द्या की, जाऊ दे की आपण फुकट भावात शेतकऱ्याला देऊ की. बरोबर आहे ना, असा विषय. आता हे 4 वासरे सोड रे भाऊ, तो एक सोड आहे ऐक सोड, तुम्हाला त्याची शूटिंग सगळं टाकून देतो. तुम्ही म्हणायला नको किंवा अमोलकडे गेलो आणि काहीतरी वेगळा अमोल बोलला आणि पळाला नाही. पार पुराव्या सगळं माझे जेवढे पोरांना वासरं दिलेले त्यांच्या सुद्धा तुम्हाला डायरेक्ट शूटिंग टाकून देतो. काय सोड रे भाऊ, त्यांचं स्वतःचे पैठणीचे दुकान आहे, पैठणीचे कारखाना, पैसे कमवायला जागा पैसे ते भरपूर काम होते तिकडून. मला खूप असे म्हणजे बाहेरून ऑफर आले, पण काढा आम्ही पण बैल आणतो, आम्ही पण गोरे आणतो. पण एक कसं आहे तो माणूस थोडा वेगळा आहे, त्या हिशोबानं आपण त्यांची मुलाखत वगैरे घेण्यासाठी आलोय. हे बघा वासरे असं काही नाही की एक फेरा काढला खूप पळलं ते त्याच्यावर मग केले लाख रुपये, असं काही विषय नाही. जे रेट ते तिकडून घेणारच म्हणणार 10-20 रुपये अमोल वाढ बघी. आपल्याला इतकी गॅरंटी आहे का आपल्याला तो मन मोकळ्या म्हणणार का अमोल जाऊ दे. हे असं विषय हे वासराचं शरीर पा पाय पा तुम्ही बरंच म्हणायचं नाही काय. बरोबर. आणि आपण वासराची खोड सुद्धा सांगणार काय, त्या वासराला ही खोड आहे भाऊ काय पळत जे वड ना पुढे वड चारी गेलाय ना तिथे, इकडे घ्या की जवळ जवळ. हो
मथुर पाहा ना, हे 4 वासर आहे ना इकडे हा, पुढे गेले. हे पुढे इकडून पाठी मागून या. जाऊ दे पुढे इकडे गाडी. चारही वासर बघा, चारही वासर आहे. तुम्हाला शूटिंग टाकतो काय. आपण शूटिंग टाकून आता याच्या पुढे. हो. या वासरात तर शरीर सुद्धा नाही. हा ना, एवढं नाही, 1200 घातले आणि खेळाच्या अनुभवी माणसाला विचारा, पळणारा 1 नंबरातला बैल आहे. त्यांना सुद्धा विचारा का 1200 किलोमीटर जर प्रवास झाला तर एका दिवसाच्या आरामावर कोणचा बैल पळाला का. बरोबर आहे ना. आता आपलं खरं आहे, आपण छाती ठोकूनच बोलणार असा विषय आपला. आपण बचपनचं दादा आयता बैल कधी नाही घेतला. बैल सगळे चालूच केले आपण. काय सांगतो काय तुम्हाला, आपल्याला माणसं बी चांगली होते. मी काय म्हणतो, आमची गँगच अशी होती पोरांची का म्हणायचंच नाही. आता माझे मित्र बी बघा तुम्ही, राहुल खांडेकर असं नम्रातच पळतो, जळगावचा राजू आहे नम्रातच पळतो. जेवढी माझी जुनी गँग होती ही नम्रातच पळते. हा पोरगा माझ्याकडे लई दिवस याला बैल सुद्धा नव्हता माहिती, माझ्याकडे जावा आला तेव्हा याला बैल काय आला म्हणता माहित नाही. पण आज जर गाडी तर टॉपचं वस्तू घ्यायचं ना, काल मी 75 म्हणतो, 75 रुपये कमी नाही केले, एका शब्दात पैसे देऊन टाकले. पण त्याला माहिती होतं आता त्यानं पहिल्या वासरात घेतले, त्याला आज जागेवर 30,000 रुपये फायदा आहे जागेवर एकाच फेऱ्यामध्ये. एकाच फेऱ्यात. हा एकाच फेर. आणि आपल्याला शासुदी अशी का वासरू आपल्याकडचं गर्वाची बात नाही. काय आपण काय देवा घरून ज्याला म्हणले आलो का बाबा सगळेच पळतील, पण आपल्याला एवढा विश्वास याखाद्याचं नाही पडलं आणि त्यानं फक्त अंतःकरण पण सांगावं माझं आम्हाला दादा कमी पडलं, आपण त्याला ह्या वासरात नाही पण पुढच्या वासरात कसर काढून देणार, त्याच्या लाईफ मध्ये त्याला कसरच काढून देणार. पळ्या वासरू त्याला देणार म्हणजे देणार. का तो म्हणलाच पाहिजे आपल्याला भेटला, अमोल भाऊ भेटलो आपण, पण आपल्याला काही गोष्ट भेटली काय, आपल्याला म्हणजे लबाडी करायचीच नाही या क्षेत्रामध्ये. माझे पहिले बी पळे बैले मी दिले असन, तुम्ही आज बी विचारा. आमचा घरोबा झालेला आहे रेवतीपाड्याला, घरात किचन मध्ये जायचं खायचं, काय आजुलीच्या आप्पाच्या घरी जायचं घरात जाऊन खायचं. जिडं बी बैल विकला असन तिथं त्या माणसाला त्यांना फक्त तोंडातून काढावं का अमोलनं आम्हाला बैल फसून विकला. तिसगावला बैल दिला होता काळा या घाशीराम तात्याच्या हाताने, तुम्ही त्याला जाऊन विचारा. बैल 4-5 वर्ष नंबरात बैल पळाला. बैल जेवढे पळले तेवढे चांगल्यापैकी पळले. आपण काय असं गाज्या वाजत नाही आजपर्यंत तुमच्यामुळं आमची माहिती झाली असं समजा. आता तुमच्या युट्यूब मागच्या यामुळं अमोल भाऊ हे करायला लागला. 5 वर्षापासून मी सोडून दिले. 5 वर्षापासून माझे 14 बैल पळाते, पण सगळे माझे दोस्त कंपनीच घेऊन जाते. इथं येवलेला देवठाणचा गणेश भाऊ तोच माझा पूर्ण खेळ चालवणार. 5 वर्ष झाले नंबरात जनावर ठेवले त्यानं. काय एक मी म्हणत नाही लय अहंकाराने 1 नंबरात पळाले, पण 5 वर्ष कोणाला आमच्या काळ्या बायल्याची नंदीची गाडी पडली नाही. काय परत इकडे उजनीचा मच्छू भाऊ आहे, त्यांनी बी असं मी जवळ येईल नाही इथं तवर त्यानं आजपर्यंत जनावर नाही घेतलं. जेव्हा मी इथं आलो तेव्हा जनावर घेतले. एवढं त्यांचं आपल्यावर जीवावर प्रेम असं. या नादात आपल्याला लय प्रेम दिलं माणसांनी. आपल्याला बी आता संधी आली करण्याची. माझे मुलं पैठणीचा धंदा बघायला लागले, त्यांना परत फेड म्हणून आपल्याला खेळाच्या क्षेत्रासाठी चांगल्या वस्तू द्यायच्या, या अंतःकरणापासून भावना आहे. बघा नाव ठेवणारे बी माणसं आहे, कोणी मला चांगलं म्हणन कोणी वाईट म्हणन. आता मला काल तुमची त्याच्या युट्यूबवर मला 10-12 जणांचे फोन आले, पुण्यातून सुद्धा फोन आला का अमोल भाऊ तुमच्या कमेंट म्हणजे व्यापाऱ्यांचे जर कमेंट टाकल्या तर लई त्याला घाण कमेंट राहत्या, पण तुमच्या याला चांगली कमेंट आली. म्हटलं दादा आपण वागणारच चांगलं, ज्याचा नाही पळाला ना त्याला कधी बी आयुष्यात कसर काढून देणार, हे होणारच नाही. म्हणलं माग पुढं का त्या तो म्हणन वासरू इकून ही सारला, हे कधीच होणार नाही म्हणलं. तर विषय आज झालाय अमोल,
लोक म्हणतात तुम्ही फोनवरती म्हणजे दुसरे म्हणजे फोनवरती जास्त प्राइस सांगता, जी द्यायची प्राइस राहते ती व्हिडिओ मध्येच सांगते लोक. याच्यावरती काय म्हणणार तुम्ही सांगा. नाही माझं काय म्हणणं आहे, तुम्ही समक्षच या. ज्याला नाही पटला ना, हे बघा आम्हाला बी तिकून एवढं लांब घ्यायचंय, तिथं 10 जण घ्यायलाय, कॉम्पिटिशन आहे, जास्त 2 रुपयाला पैसे वाढवा घ्यावा लागत, कमी घ्यावा लागत. कमवायला किती कमू का नाही कमू, तो आमचा विचार करू नका तुम्ही. तुमच्या बुद्धीला जेवढं पटलं तेवढं मागा. तुम्ही राग मानू नका, आम्ही बी राग मानत नाही. आता काल काही दावणी आले माझेच मित्र, मला काही हसायला लागले, एवढं रुपयाला वासरू राहतं काय. मला राग नाही आला पाहिजे धंद्यामध्ये. तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्या, मला पटलं तुम्ही देणार. फक्त विषय एकच झाला काय, का तुम्ही चांगली वस्तू घेऊन जा. तुम्ही जर आज जर 2000कडे पाहिलं किंवा 5000कडे पाहिलं आणि वस्तू जाऊन जर घरी पळेल नाही, काय लेवल झाली. पळ्या बैल आता मी एक पांढरं वासरू आणलंय त्या दिवशी गोड्यामध्ये 81,000 रुपये वासरू मागितलं. काय 81,000? हा, आणि हे जर आज पळलं नसतं ना तर मला 15,000 लिकावं लागला असतं. आणि तीच सगळ्या जगाची रीत आहे, ही माझीच नाही. माणूस हौशीनं घेतं, गाडीतून उड्या मारताना घेतं. हे उड्या मारण्यावर हे पुण्यावाले हे संपून गेले. हा अहो, काय कोणचा या परी करतो मला काही म्हणायचं नाही, पण तुमची बुद्धी चालवा की, स्वतःची बुद्धी चालवा की. जो उड्या मारणारा बैल तो काय लय पळतो असं थोडी. तुमची स्वतःची बुद्धी चालवा की. तुम्ही याच्यामध्ये क्षेत्रामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास घ्या की. आम्ही काय आता हे पोरं म्हणून तुमचं दर गाडीतलं बैल वासरू कस काय पळू राहील, कस काय पळू राहील. अहो 25-30 वर्ष झाले आम्ही या क्षेत्रामध्ये, वड्यापावर जिंदगी गेली आमची. किती दिवस जाय या गावाला, जाय का फार इकडे MP पासून अभ्यास घेता 25-30 वर्ष निघून गेले. आम्हाला वासरू पाहिलं सांगता येईल काय करतो आम्ही. काही वासरू असेच होतं, हे वासरू 1 नंबर पळायला वासरू भारी, आम्ही फेरा टाकलेला आहे. फक्त वासरू घोरत हे असं गागत माणसं आलं की असं उमरत चालत. अजून वासरू दिलं नाही, पहिल्या गाडीतलं वासरू दिलं नाही. लोकांची इकडे घोरायचं असलं आणि त्याला जर मनानं कोणी म्हणलं सांगून शिकून देऊ काय बोया बाय पळत वासरू पण असं कर, काय करायचं. त्याचं घर जाळून आपल्याला हे होणार का. आपल्याला 2 रुपये नफा भेटूच राहिला. कोणचा व्यापारी चाटा मारीन भेटत नाही पैसे. मी सांगतो पैसेच भेटत. हा, काय करायचं, खोटं बोलून नाही बोलून. तुम्ही जो माणूस धंदा करतो त्याच्यात 2 रुपये त्याला मिळत, आणि मिळालं तरच धंदा करायचा, नाही तर करायचंच नाही. काय उपयोग, बरोबर, काही विषय नाही. तुम्ही भांडून 10 रुपये घ्या, पण मी काय म्हणतो एखाद्यानं समजा काही मोठे माणसं यायचे त्यांना नाही फरक पडत, पण ज्यांना एखाद्यानं काडीमोडी करून संसार, काही माणसं आहे याच्या देवठाणपाशी त्या पप्पूने माझ्याकडून 71,000 रुपये वासरू घेतलं. वासरू 4 जण जागे वावरत नव्हतं. अरे बापरे. आणि त्याला घरकुल येल होतं, घरकुल, आणि वासरू दुसऱ्या दिवशी मरून गेलं. काय त्याचा आत्मतळतळा असेल. अरे बापरे. आता माझं काही इलाज सांगा, जर वासरू 4 जणांना आवरत नव्हतं तरी मी ते वासरू त्याला दिलं, आणि त्याला दुसरी पार्टी होती तरी त्याला दिलं का ते माझ्या घोड्यात काम येईन म्हणून. नाही तर त्याच्या तोंडावर विचारून घ्या, त्याचं वासरू मेल्यानंतर त्याचा काय जीव तळतळा असेल माझ्या माहिती. या परत माझे काही चुकलेलं नाही, पण तरी सुद्धा माझ्या मनाला लागलं का नाही त्याच्या आईला एवढं भारी वासरू मारायला नव्हतं. परत हे झालं होतं, वायजापूरच्या पोरांचं वासरू असं झालं होतं. त्याला म्हणलं भाऊ, ते थोडेसे नाराज झाले. म्हणलं भाऊ नाराज काही होऊ नको, एक वासरू घेतो, निम्मी किंमत तू दे, निम्मी किंमत मी तोटा खातो. अहो करा की तुम्ही सहकार्य, तुम्हाला कुठे बी काम येणार त्याच्यामध्ये. आणि शक्यता एखाद्याला बैल पळाला, आपली आज नाही गाडी गेली, तुम्हाला सांगतो काय, मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओच सांगितलं का वासरू अशी आणलेली आहे मी, का महिनाभर जरी इकीत बसलो काय हे वासरू आणलंय, काळा वासरू आणलं तर तिथे अक्षरशः कसंही सुद्धा नाही घेणार असं आणलं होतं काय. पण असं घेतलं की हे महिनाभर खाऊ द्या की, तुम्हाला 10 गाईचा गोठा पाळायचा तुम्ही या क्षेत्रामध्ये, तर मग पाळा की घरी 10-20 राहू द्या की, काय फरक नाही पडायचा. तुम्हाला 2 रुपये नफाचे, 2 रुपये या क्षेत्रामध्ये नफाचे भेटल्या करणाऱ्याला पैशाचे. फक्त तुम्ही काय करा, ज्ञानाने थोडस चाला, तुमच्या जुन्या माणसांना विचारा, जुन्या माणसांना हे करा. हे याच्या त्याच्यावर जाळण्यापेक्षा तुम्ही सल्ला घ्या ज्याला अनुभव आहे खेळाचा. आणि हा जो माणूस या खेळामध्ये ना लोकांच्या कुटाळ्या करतो त्याच्या दावणीला सुद्धा चरट राहते काय, हे 100% त्याच्या दावणीला सुद्धा चरट राहत नाही. हे लक्ष्मीचं काम आहे. तुम्ही 2 रुपये कमवा, खरं बोलून कमवा, नसन होत तुमची चॅनल करू नका. काय फरक नाही पडत. पैलवान आणि बैल टांग्याचा असा आहे, जवळ पळतो पैलवान कुस्ती खेळतो तवर त्याचा लय लाड आहे. त्याच्यानंतर त्याची जिंदगी चांगली नाही, खरंच चांगली नाही. त्याची जिंदगी त्याच्या जीवाला माहिती. तुम्ही साधा सोपा उपाय, भांडून 10 रुपये वाढवा घ्या. काय हे आमचे वासर काल यांच्या पैंजीव पळवले, पैनीव का बा ते नुसते बसेल होते, चला हे लय उड्या मारवलं घ्या असे.
आणि त्यांना बी विचारा, सामने आहे आता ते योगायोग तुम्ही आले आणि त्यांचा बी विषय निघला, विचारून पहा वासर काय पळले आणि काय काय चर्चा झाली. अमोल भाऊ म्हणताय तुझ्या डबल टिबल पैसे होते वासरायचे. हा अच्छा, आतापर्यंत टॉपचं वासर कितीपर्यंत मागितलं अमोल भाऊ कडलं तुझं वाला? आपण आता मागच्या गाडीतून एक आपला म्हणजे काही खोटं बोलायचं कामच नाही. आता पहिल्या गाडीतले केलं 15 दिवशी एकच फेरा टाकेल त्यांना. 15 दिवस नसं झाले, 10 दिवस 10 झाले लाखाला असेल. नाही मागितलं, काय नको मग, पण आज आहे ना, 41,000 रुपयाला आपण मागच्या गाडीतून वासरू घेतलं होतं. आता मेसेज आलाय मला ते वासरू 75,000 रुपयाला वासरू मागू राहील, पण अजून आपण काही किंमत सांगितली नाही आणि अजून पण आपल्याला वासरा घेणार आहे. मन खरे खऱ्यानं सांगतो तुम्हाला, माझे जेवढे मित्र कंपनी मी छाती ठोकून सांगतो, मी तुम्हाला किंमत नाही सांगितली, मी त्याला 41 दिलं. काय माहिती नाही सांगितलं माहिती, कारण नको बा दुसऱ्याला माहिती व्हायला का 41 ला दिलं मग त्याला एवढे पैसे भेटू राहिले. आणि शेवटी ते नशीब राहतं प्रत्येकाचं. आणि नसतं पळलं तर त्याला 20,000 नेऊन विकावं लागलं. 100% काय विषय नाही. विषय हाच आहे का आपल्याला एकच मत आहे. आता हे लांब लांबचे लोक फोन करतात, आपण मी मागच्या व्हिडिओत बी सांगितलं, ऑनलाईन घेऊ नका, ऑनलाईन हे करून घर जाळूच नका. काय आता मी 4 वासर पळवली, मला विकण्यापेक्षा 10,000 रुपये जरी एखाद्यानं 20,000 रुपये जरी वाढवा दिली तरी माझ्या जीवाला लय होईन या परत. काय केलं 1 तासामध्ये आम्ही फेरा टाकला. काय 1 तास लोकांचं घर जळायचं तर आपलं जळलं असतं तर काय फरक नाही पडत. आपण 4 वासर कमवून निघू. एखाद्या गरीबाने घेतलं असतं, नसतं पळालं काय झालं असतं, लक्षात घ्या. रिकम तळतळ घ्यावं लागली. तळतळ घ्यायचं काय नाही. आणि त्या वासराचा विषय असा होता, ते वासरू दुसऱ्याने घेतलेलं होतं, त्यांनी घरी नेलं, 1 दिवस वासरू ठेवलं, पण वासरू छातीत भरलं असल्यामुळे ते पुढच्या पायाने थोडं कुलपत चालत होतं. त्याला शंका आली, त्याने वासरू परत आणून घातलं आणि आणून घातल्यानंतर ते वासरू पळू अगर ना पळू मावाला नशीब. मी ते वासरू ते म्हणले तेवढ्या किमतीला घेतलं आणि ते माझ्या नशीब. दिलं होतं. आणि त्या वासराची खरेदी आमच्या टोपी मामा या परी त्यांच्या देखत विचारायचं, 45 ची तिला खरेदी माझी. काय 45,000 तिथे खरेदी, त्याने ते बी व्यापारी त्यांना विचारून पहा. ते म्हणे काय केलं घर झाला धंदा, मी इकलं 41 ला. बरं का, फक्त का एवढ्यात दिलं, आपला पैलवान जोडीदार आहे म्हणून त्या पैलवानला आणि कोणला विचारा का 2-4 हजार तरी वासरा खर्च येतो. 8,000 रुपये तोट्या वासरू दिले मी. आणि तो माणूस मला काय अर्थानं म्हणला का भाऊ वासरू चारा कमी खवरायला, आमक कमी खवरायला, चालू असं राहिलं उभं राहिलं. म्हणजे मी म्हणलं पैलवान नाराज नाही, तुम्ही संध्याकाळी घेऊन या. काय मी तुमच्यावर नाराज नाही, घेऊन या, फक्त असं काही म्हणू नका, लगेच घेऊन या. मग पैशासाठी तुमचं घर नाही झालं, तेच वासरू या भाऊ, लगेच माल म्हणे ते माल न्यायचं, म्हणलं घेऊन जा. काय सोडलं चान्स होता का तुमचं परत आलं 2,000 कमी घ्या 5,000 कमी घ्या. आणि त्याला बी हेच बोललो मी का बाई, त्याला बी त्यांना दिलं होतं. मी मागा बोलवलो म्हणजे माझ्या धमक मला माहिती का वासरू पळवून दाखवणार मी. आता ही वासरू मी घरी ठेवणार आणि वासरू पळवून दाखवणार. काय तो नाही माल न्यायचंय. हा, पण तो बी त्याच्या तोंडातून म्हणला नाही. आतापर्यंत मी कालचं बी वासरू घेतलं 45,000, पण तोंडातून नाही निघलं का नको मला 2 रुपये कमी. आणि ते बी वासरू म्हणला नाही तुम्हाला का भाऊ पैसे कमी करा, परत आलं. हा विषय या गोष्टीत म्हणजे जर आनंदाने झाला ना, जो मोकळ्या मनाने वासरू घेईन त्याचं वासरू 100% पळणार म्हणजे पळणार. बाकी अमोल धन्यवाद तुमचे वाले. आता आपण पहिल्या गाडीतून त्या नारू आता म्हणून त्याला आपण एक वासरू घेऊन दिले 45,000 रुपयाला. त्याला विचार मग वासरू काय क्वालिटी पळेल, शूटिंग टाकतो तुम्हाला. पब्लिक न एवढा खास वासरू पळेल का नाद नाही करायचा. असं नाही तसं नाही, तुम्हाला आम्ही आज बोलू राहिलो बा, हे करू राहिलो बा म्हणून बा त्याच्या शूटिंग सगळं तुम्हाला देऊ का बा. वासरू पळत जळगावचं एक वासरू दिलेलं आहे, माझ्या मावस भावाला दिलं, राजू म्हणून, राजू शिंदे म्हणून, त्याला दिलेलं आहे वासरू. त्याचा नाही फोन आला का मला वासरू पळल म्हणून, पण त्याच्या जोडीदारानं मला सांगितलं अमोल भाऊ खरंच वासरू पळल. तुम्ही म्हणले होते वासरू लय पळणार आहे, खरंच पळल. अरे म्हणलं दादा 15 वर्ष वड्यापावर गेली आमच्या. काय इकडे हिंडपार MP बसून सगळा महाराष्ट्र पालथा घातला, 5 वर्ष झाले, थोडासा पूर्ण इराम कडला होता का बा. आपले मुलं धंद्या पाण्याला लागावं, पैठणीचे 2 आपले कारखाने व्यापार आहे, चालू आहे सगळं. पण खरं सांगतो तुम्हाला या खेळात जेवढं प्रेम आहे, तुम्ही प्रेम घेतलं तर प्रेम आहे, तुम्ही वैर घेतलं तर वैर. 100% कोणत्या गोष्टीचं तुम्ही जसं वागशान तसंच भेटणार आहे. आम्ही बी असं बोलतो म्हणजे काय, आमचा बी स्वभाव चिडका भरपूर आहे. आम्ही तोंडाने सांगतो, आम्हाला बी काही गोष्टी सैन नाही होत. एखादं चुकीचं वाटलं आम्ही ते भले तिथे मरून जायची पाळी, पण तिथे चुकीच म्हणणार, जाऊ द्या, काय जे होईल ते होईल, असा विषय. एक वेळा नक्की अमोल कॉल करा तुम्ही, मी त्यांचा नंबर टाकून देतो डिस्क्रिप्शन मध्ये. 100% चीज एकदम क्वालिटी विकली, एकदम टॉप विषय राहतो त्यांच्याकडे.
एक वेळ तरी घ्या, इकून तिकून घ्या, एक वेळ आम्हाला बघून घेऊन पाहा तुम्ही विषय. आणि ते म्हणणं नाही आपलं. हा. तुम्हाला आज बी सांगतो, हा. माझ्याकडून घ्या की कोणाकडून घ्या, पण ज्याला बी वस्तू घ्यायची आहे तुम्हाला खऱ्यानं सांगतो, ऑनलाईन वर घेऊ नका. तुमच्या स्वतःनी बघा काय होतं. घरी नेल्यानंतर 2 पैसे विचार टाकल्यानंतर या गोष्टीला लई नंतर ज्याचा पळातो त्याचा आनंद गोष्ट आहे. आणि एक खऱ्यानं सांगतो, ज्याला कमी त्यालाच त्रास होतो. एखाद्याला गरज नाही त्या वासराची, त्याला सहज घेऊ द्या, त्याचं लय पाळणार, लय पाळणार 100%. एखाद्या गरीबानं तुळतुळ करून घेऊ द्या. मी सांगतो काय, ते पप्पून घरकुल येईल होतं, त्याचे पैसे दिले होते मला असं सांगून. काय त्याच्या तोंडातून बिचाराच्या निघलं नाही का बा. तो म्हणला मला का माझं वासरू तुमच्याकडून घेतल्यानंतर मला 1,10,000 रुपयाला, मी 71,000 रुपयाला वासरू दिलं होतं. 1,10,000 रुपये त्यांना त्याला भेटत होते. 43,000 रुपये 1 तासाच भेटत होते. पण मरून गेले त्याचा जीव आत्मतळतळात असेल. बरोबर आहे. असा विषय. आणि काही बी होऊ शकतं. माणसाची गॅरंटी नाही तर काय, बैलाची काय गॅरंटी, बैलाची काय गॅरंटी. बरोबर आहे. पण आपला शब्द हा आहे. काय एखाद्याचं कमी पडलं, मी म्हणत नाही तुला दुसऱ्या गाडीतलं फुकट दे, पण तुला भाऊ जीवनात अशी वस्तू देईन की त्याच्या आईला दर्शक परत त्या तू म्हणावायलाच पाहिजे कामाला भाऊला भेटलो त्या गोष्टीचा आज मला फायदा झाला. काय बरोबर असा विषय. नुसता पैसा कमवायचा नाद नाही आपल्याला, पैसे कमवायला आपल्याला भरपूर धंदा आहे. पण खऱ्यानं सांगतो, या खेळाच्या माणसांनी इतका मला प्रेम दिला असं. तुम्ही हे रतन मोरे धरा, सचिन मसरूळचं भाऊ धरा, मोतीराम आप्पा धरा, हे असे घरच्यावानी माणसं चांगलाच सल्ला देणार. मला जेवढे बी माणसं माझ्या जीवनात आले असं, माझ्या एखाद्या चुकीबुकीनं नाव राहिलं असं तरी सांगतो तुम्हाला, मला माझ्या आई बापावानी सल्ला दिला असेल, भाऊ असं नाही असं कर, तसं नाही तसं कर. काय म्हणजे जे आहे ते आहे. तुम्ही त्या बैलाचा क्षेत्र सोडून द्या, तुम्हाला पुढे एवढं प्रेम सांगा. अहो तुम्हाला मला अजून गायच्या माहिती नाही कशी लागायची, सगळा महाराष्ट्र येतो. फक्त तुम्ही बैलाच्या क्षेत्रात राहा, पण निर्मळपणानं राहा. तुम्हाला शोक नाही लागू शकत, आयुष्यात काही नाही लागू शकत. फक्त तुम्ही त्या माणसा संग इंडा. हा म्हणला ना ह्या बाबाकडे जाय त्या वायद्याकडे जाय, तुमचं वाटूळ आणि त्याचं वाटूळ काय नाही त्याच्यामध्ये. एवढा सुंदर पळावला आम्ही, पण आयुष्यात नाही. आणि खरोखर सांगतो, तुमच्या मुलावर जेवढं प्रेम करता एवढं बैलावर करा. एक बी कोणत्या गोष्टीची ट्रीटमेंट करू नका, इंजेक्शन देऊ नका. हे सांग नाही आपल्याला का तुम्हाला बी बैलाचा जन्म घ्यायचा आहे तर घ्यायचाच आहे, तुम्हाला हेच नाही. तुम्ही गाडी हाणताना बी ड्रायव्हरना विचार करावा किती गाड्याला मारावा, किती बैलांना. मला माझ्या गाड्या दोन्ही पडल्या असं मागच्या एक 10-15 दिवसात विचारून पहा. घोड्यावाला म्हणे तुम्ही दांडे हाणायला पाहिजे होता, घोडा हाणायला पाहिजे होता. अरे म्हणलं जेवढा हाणायचं तेवढा हाणला, त्याच्या उपर माही हाणायची ताकद नाही. मला बी घोड्याचा जन्म येऊ शकतो. बरोबर आहे. काय जेवढं पेलवण ना, मुलाला बी आपण शाळेत घातले सर बी शिक्षा देतो, पण किती देतो त्याचा माफ करा. तुम्ही अनुभव घ्या स्वतःचा. आम्ही फुकट बोलतो या गोष्टी नाही अशा. अनुभव घेतले आम्ही 25-30 वर्ष याच्यामध्ये घातले आम्ही. आता हे तुमच्यामुळे आम्हाला बोलायला जागा भेटली, काही गोष्टी सांगायला भेटली. आमच्यामुळे जर 4 माणसं जर पोरांना जर भेटत असेल काही ज्ञान तर लई गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. बैल बी वासरू चालू करताना बी त्यांना विचारून पहा तोंडावर. काल माझ्या शिंगराची 3-4 फेरी झाली, त्यांचं चुकीच्या बैलात बैल घालताना दिसले. काही हे वासरू नवीन आहे बा, चुकीच्या बैलात बैल घालून राहिले, तोंडावर विचारून पहा मागं पुढे नाही. करे ना अर्धा द्या, ही खरी गोष्ट आहे की नाही. काय काल अक्षरशः अरे याच्यात पळूच शकत नाही, हा बैल आतला आहे, दाब दिन वासराला, आता वासरू पळणार नाही, तू चांगल्या वासरा बैलात घाल. माझंच घोडं सोडून आणलं मी का माझ्याकडचं वासरू वाया नको जायला. बरोबर असं त्याच नाही पळत आपलं बी नाव खराब होतं की. थोडं आपला बी म्हणजे विचार करा की असं गोष्टी. तुम्ही कोणत्या गोष्टीचं ज्ञान घ्या, कोणत्या गोष्टीचं हे घ्या. आणि बैलावाल्यांना ज्यांची नसन पळले किंवा हे पळले आपलं म्हणणं नाही, पळात्या नाही पळात्या ते काय आपण 4 दिवसात घेतो आम्ही, इथं 4 दिवसात घेतो. त्याच्या काय पोटात शिरून पाहिले का त्यांना काय, आणि त्यांना बी मागता नाही घेईल तुमचा का मी पळवलंच पाहिजे, तुम्ही पैसे दिले मी पळवलंच पाहिजे असं काही त्यांना घेईल नाही. त्याचा जीव आहे तो त्याच्या छंदाने त्याच्या ताकदीने पळणार आहे. आमचे नाना मामा 3 वेळेस गाडी खेळायला लावायची निमगावची. गाडी रगडली नाही त्याचा नाच सोडून दे, तुला ते रगडणार नाही. काय विषय नाही. 3 वेळेस खेळ, 4थ्या वेळेस त्याचे नाव नव्हतं. मी रागा ईश्वरची 7 वेळेस गाडी खेळलो, त्याच्या नशिबात होतो, माझ्याकडून नाही पडला. बोला लोक गाड्या झालेल्या सांगा, मी पडलेला सांगतो. काय एरंडगावचा त्या पिपळखोट्याचा माणूस होता, मी त्या कंटिन्यू गाड्या पाडायचो. पण मला माहिती होती ड्रायव्हरची चुकी होती. त्या मुलाचं माझं भांडण व्हायचं, पण त्याच्या बापाच्या लक्षात आलं अनुभवामुळे, अमोल भाऊ माझी गाडी तू आण म्हणे.
तो आज बी माणूस साक्षीला आहे का त्या माझ्या गोड्या कोणची गाडी रगडत नव्हती त्या गोड्या मी त्याच्या गाड्या पाडायचो पण त्याच्या गोड्या कोणी ना मी माझी जी रगडत नव्हती ती पाडवायचो असं होत. पण आपण अहंकार नाही केला आणि आपल्याला सांगणारी बी माणसं अशी होती आजपर्यंत का अहंकारात या क्षेत्रात अहंकारात चालणार का. तुम्ही माझे मित्रांचा बी अनुभव घ्या तुम्ही बघा. मी ज्यांचे नावं सांगेल त्यांच्या गाड्या किती पळात्या त्यांची वासर किती पळात्या तुम्ही अनुभव घ्या. या जळगावच्या राजूची पहा राहुलचं पहा या घाशीराम तात्याची बघा एक नंबरातच जनावर पाळणार लय बोलणारे माणसं नाही ते एकदमच पण असे काय आणि ज्यांना लय उड्या मारल्या भाऊ त्याच या क्षेत्रात कामच नाही संपला तोचा विषय संपला. त्यांना म्हणायचंच नाही. तुम्ही खरं सांगतो आपल्याला बैल इकायचे आणि फिकायचे म्हणून काय आपला तो हे नाही. जेवढे जातील तेवढे जातील जेवढे नाही जातील तेवढे पण घेणारा खरोखर घर जाळायचे काम करू नका. छानून वस्तू घ्या क्वालिटीची वस्तू घ्या. तुम्ही 10,000 जर आज वाढवा घेतली तर ती लाखानं जाणार आहे वाढवा. लई झेंगडे आणि बोंगडे घेऊन तुम्हाला बी काय भेटणार आहे. बरोबर एकदम वस्तू चांगली घेण्याचा प्रयत्न करा. थोडी लेट घ्या मोठी घ्यायचा असेल तर थोडी लहान घ्या 4 महिने त्याच्यामध्ये वाढवा जाऊ द्या काय फरक नाही पडत. पण या गोष्टीचा अनुभव घ्या आणि अनुभवाशिवाय काही नाही. तुम्हाला एक सांगतो तुम्ही शाळेत बी चांगली इमानदारीने शिकली वाफ्या करून फक्त पास होऊ शकतो पुढं काही नाही करू शकत. कुठं काही नाही करू शकत. हे जगात रीती आम्ही शाळा नाही शिकलो पण आम्हाला शिकवणारे असे होते का तुम्हाला खऱ्यानं सांगतो का ते ना चुकीचं हे सांगितलंच नाही आम्हाला कधी काय. त्याच्यामुळं या गोष्टी चांगल्या टिकून राहिल्या आमच्या. सगळा महाराष्ट्र बरोबर हिंडलो आम्ही पण कुठंच आम्हाला कानाला हात लावूनच सांगणार आहे का तुम्ही शोकात राहिले तर जगणार तुम्ही ज्यादा दिवस टिकणार नाही. त्यामुळं 14 बैल घर सोडून 14 बैल सांभाळले काय घराची प्रॉपर्टी सोडून 14 बैल सांभाळले कधीच आज बी फेल नाही काय. आज मी दावणीला जेवढे आहे तेवढे आहेच काय 4 वाढ 3 पण कमी नाही. तिकडे जे आहे ते बैल ते अमोल भाऊचे घरचे बैल आहे ते. अमोल भाऊ अजून बाकी मित्र कंपनीकडे दिलेले काही बैल सगळे आमचे आनंद मामा आहे त्यांच्याकडे दिलेले. परत आमचे देवठांचे गणूभाऊ आहे. परत अजून एक जोडीदार आहे आमचा त्यांची सगळ्यांच्याकडे बैल आहे आपले पण ते बी असे काही एकदम घरच्यावानी सांभाळणार काय. आमचा देवठांचा गणूभाऊ मी सांगतो काय बायको तेवढा जीव नसेल एवढं बैला जीव जे आहे ते सांगतो. तुम्ही कोणाला विचारून बघा अमोल भाऊ काय खोटं बोलन का. हा बायकोत नसेल एवढं जीव लावलं. आरतीचं ताट खाली पडत जर आरती घेत होतो एक दिवस आम्ही उजनीचं मच्छी भाऊन आम्ही तीर्थ थांबेल होतो. सकाळी आरती घेत होता आणि बैल खडखड वाजत त्याला वाटलं बैलाचा पाय गुतला काय त्या आरतीच ताट असं पडून गेलो होतो. किती जीव बैलावर प्रेम केला पाहिजे अमोल भाऊ. हा तर आपल्या दावणीला आपल्याला बी लालसा नाही आली. सगळा महाराष्ट्र म्हणला असं अरे लय पैसे होऊ राहिले देऊन टाक बैल पण त्याच्या शब्दात त्याचा जीव आहे म्हणून आपण बैल इकला नाही. आज बी त्याच्या दावणीला बैल आहे आपला पण आपला म्हणून विषयच नाही पळतो म्हणून फक्त त्यांना बी असं जीव धरला 5 वर्ष झाले का अमोल आहे हा उजनीचा मच्छी भाऊ आणि ते ना एवढा जीव घातला आपल्यामध्ये का ते ना बैल जनावर स्वतःचे नाही सांभाळले माझे सांभाळते. आज एकर बरोबर अनुभवचं वावर आपल्यासाठी बैलासाठी मोकळे का तो स्वतःच खाणं घालतो काय मी रुपये देत नाही घेत नाही काय नाही. सगळ्या महाराष्ट्र एखादं वासरू कोणा दारात बांधलं तर सांभाळणी द्यावं लागत. तुम्ही बैलवाल्याला कोणाला विचारा. आमचे आनंद मामा आहे काय कराडचे तुम्ही 1 रुपया त्या माणसाला माहिती नाही माझ्याजवळ काय. परत बंडलकर म्हणून याची पक्षा म्हणून कधीच पैशाची लालसा नाही केली पोरांना काय. गाड्या आता ड्रायव्हर झाला तो पण पोरगा आपण हुशार बी तेवढा केला नाही तर त्याच्या तोंडावर विचारून घ्यायचं त्याला चढाच्या गाठणी मारता येत नव्हते पण आज ड्रायव्हर बी आहे सगळ्या गोष्टी शिकला काय असं आहे. आमचे चचेगावचे बबलू भाऊ ही सगळी गँग अशी हरिभाऊ असन हे म्हणजे असे माणसं का चांगलंच सांगणार. हरिभाऊ तो अक्षयाचा जीव काढून देणारा माणूस काय. तुम्ही कोणाला विचारा हरिभाऊ पोळ कोण आहे म्हणून कराड मध्ये नाद नाही करायचा माणसाचा. त्याला एखाद्याला जीव लावला तर जीव देऊन त्याच्यासाठी मी इतका हे माणूस. बरं चला धन्यवाद अमोल भाऊ. आम्हाला मी मार्केटमध्ये जायचंय. हो चालतंय चालतंय. बाकी यंग जनरेशनला काय सांगणार तुम्ही वासरा घ्यायचं एकच सांगणे कुठून बी घ्या कसं घ्या स्वतः समक्ष जा फोटोवर वासरू घेऊ नका काय आणि खोड राहू द्या बैलाला
बैलाचे पाय पळाले पाहिजे. तुम्ही माझं असं माहिती वैयक्तिक, तो वांडा राहू द्या, कानामध्ये राहू द्या, तिचे पाय चांगले पाहिजे, बैल पळाला पाहिजे. तुमच्या घरी लोक पाहायला येतील. बरोबर काय? काय विषय नाही. तो लई, मी म्हणतो लई देखणी बाई, ती नांदतच नाही, ते काय करायची काय ती? करून काय उपयोग हा. बरोबर आहे ना. माझं काय मत आहे, साधा सोपा उपाय, पळाला पाहिजे, बैल पळाला पाहिजे. आता आमचा व्यापार आहे, कोणी नसन सांगत, कोणी हे सांगत, आम्ही पळाला तर त्याला सांगू बाई तुम्हाला आवडला पण याला एक खोडी, तुम्हाला घेऊ वाटलं तर घ्या, नाही तर नसन घेऊ वाटलं तर नका घेऊ. काय होतं, जुन्या माणसाचं म्हणणं राहतं, खोडरा असली म्हणजे विकायला परत हे होतं. अरे पण पळा, तोच जर पळाला तर काय करायचं काय? आणि विचारून घ्या की, स्वतः समक्षच जा, समक्षच वासरू घ्या. आता मी हे लांबचे पुण्याचे याचे तिकडचे फोन येऊ राहिले, मला लागन तेवढे फोन येतात. आणि तुमच्या चॅनल पासून तुम्हाला खरंच सांगतो, लोक सांगणार नाही पण मी सांगत तुम्हाला का मला काल 300-400 फोन येईल. अरे बापरे. 300-400 फोन येईल दिवसामध्ये. पण तरी मी काय सांगितलं, भाऊ इथं समक्ष या, नाही तर मग आपण बी आपली इतकं इमानदारी श्वासना का आपल्याला त्याला द्यायचंय ना लांब आपल्याला. अहो एका वासरात कमी भेटू द्या की, पण त्याला पळवून देऊ आपण इडून वासरू. अरे वा. काय त्याला सांगणार नाही का पळवलं म्हणून, पळवलं म्हणा, पण ते पळवून देऊ आपण. काय पळवून देऊ का, त्याला उद्या ते वासरू गेल्यानंतर त्याच्या अपेक्षेपेक्षा माणसाला थोडस जास्त भेटलं ना, त्याला आनंद होतो. काय आनंद होतो. आणि आता तुम्ही काय करता, या परतच आहे ना, उद्या की एखाद्याचं समजा आपण घरी पळावला, तो नाही पळाला तर कशाला द्या त्या लोकाला. तो घरी आपलं घर जळू द्या की 10-15 हजार रुपये आपण एका दुसऱ्या गाडीत काढून घेऊ का? बरोबर काय काही आता हे वासरू काळ असं पळलं का नाद नाही करायचं वासरू. काय मला पुण्याचं काल एका जणाचा फोन होता, काय 75,000 रुपये सांगितले, म्हणजे तुम्ही पळवून देणार आहे. मी त्याला नाही म्हणलो पळवून देतो का नाही देतो, पण काय म्हणलो आपल्या मनात गोष्टी ठेवा लागेल. पण पळवायचं आम्हाला त्यालाच नेलं, म्हणलं चालेल, तो माणूस म्हणला होता आपल्याला पळवून देतो का. काल इतकं वासरू टाईट पळलं ना, सगळे म्हणायला लागले इथलेच घ्या, केवढ्याला द्यायचं बॉल. म्हणलं तुम्ही असं म्हणू नका पळावला मी पैसे वाढव, तुम्हाला तुमच्या मनाला तुम्हाला काय द्यायचे मला वाढून द्या. मी तुम्हाला 75 म्हणलो होतो ना, काय एवढे दिले 75 तरी माझी मी खुशी त्याची. काय आणि वासरू आज आहे ना, खोटं नाही बोलत, 1-2 लाख रुपयाचं वासरू या गतीचं वासरू पडलं. तुम्हाला मी व्हिडिओ टाकतो, असं नाही या पर म्हणून चाट मारली, तुम्हाला व्हिडिओ टाकतो, व्हिडिओ ते शूटिंग टाका तुम्ही. जर त्याच्यात काही खोटं असलं तर मग बोल, व्हिडिओ बी दाखवतो तुम्हाला. काय तर मंडळी, फायनली अमोल भाऊची मुलाखत घेतलेली आहे आपण. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला त्यांचे वासर बघायचे असेल तर त्यांना कॉल करा, मी नंबर टाकून देईन डिस्क्रिप्शन मध्ये. पण वासरू घ्यायचं समक्षच या. बाकी आपलं सांगण्याची आपण अमोल पत्ता तुमचा वाला पत्ता राहिला ना, पत्ता येवला रेल्वे स्टेशन, येवला रेल्वे स्टेशन ना, टिपॉल शाळेच्या पाठीमाग. तिथं मी वाटलं सर आता ना एक पाठीस लावणार आहे माणसांना. पण येताना कॉल करून या नक्की. येवले झाले कॉल करा, मी माणूस पाठीन. आपल्याकडे माणसं थोडी काही कमी, माणूस पाठीन तुम्हाला तिथं घ्यायला डायरेक्ट, असा विषय. चालेल, चला तर भेटू आता पुढल्या व्हिडिओ मध्ये. बाकी धन्यवाद.